हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. कालपर्यंतच्या प्रवासामध्ये आपण ऑस्मॉसिस, त्याचबरोबर ऑस्मॉटिक प्रेशर, सेमी परमिएबल मेम्ब्रेन आणि ऑस्मॉटिक प्रेशरवरती डिपेंड टाइप्स ऑफ सोल्युशन बघितले. हायपरटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन, आयसोटोनिक सोल्युशन. आणि आता आपण आज एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहे, ज्याचं नाव आहे रिव्हर्स ऑस्मॉसिस. आता एक लक्षात घ्या, जेव्हा आपण ऑस्मॉसिस बघत होतो त्यावेळेस आपले सॉल्व्हंट मॉलिक्यूल थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन, solvent molecule through semi permeable membrane low concentrated solution to high concentrated solution चालले होते. म्हणजेच डायल्यूट सोल्युशन टू कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडे चालले होते. आता मी रिव्हर्स ऑस्मॉसिस सांगतोय, त्यामध्ये एक गोष्ट क्लिअर आहे की तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की रिव्हर्स ऑस्मॉसिस मध्ये सॉल्व्हंट मॉलिक्यूल दे विल फ्लो फ्रॉम concentrated solution to dilute solution, higher concentrated solution to lower concentrated solution. आता एक लक्षात घ्या, अजून एक मला गोष्ट तुम्हाला नमूद करून सांगायची आहे. ती अशी आहे की जेव्हा ऑस्मॉसिस चालू आहे त्या दरम्यान जे ऑस्मोटिक प्रेशर तयार होणार आहे ते हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनच्या बाजूला तयार होणार आहे. अजून चांगलं सांगायचं म्हटलं तर मी म्हणू शकतो याला हायपोटोनिक सोल्युशन आणि याला हायपरटोनिक सोल्युशन. आणि हायपोटोनिक टू हायपरटोनिक प्रवास आहे सॉल्व्हंट मॉलिक्यूलच्या थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन ऑस्मॉसिसच्या दरम्यान. पण जेव्हा ऑस्मॉटिक प्रेशर जनरेट होते असं मी सांगितलंय, ऑस्मॉटिक प्रेशर का जनरेट झालं? कारण या दोन वेगळ्या वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनला सेमी परमिएबल मेम्ब्रेननी सेपरेट केलं, तेव्हा ऑस्मॉटिक प्रेशर तयार झालं. पण ते कुठल्या बाजूला तयार झालं तर ते हायपरटोनिक सोल्युशनच्या बाजूला झालं. आता जे मी समोर चित्र काढलंय त्या चित्राच्या एका बाजूला फ्रेश वॉटर लिहिलंय आणि दुसऱ्या बाजूला सॉल्ट वॉटर लिहिलंय. आणि फ्रेश वॉटर टू सॉल्ट वॉटर सॉल्व्हंट मॉलिक्यूलचा प्रवास चालू आहे थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि जेव्हा हा प्रवास चालू आहे त्यावेळेस ऑस्मॉसिस होणार. आणि जेव्हा सॉल्ट वॉटर जे हायपरटोनिक आहे त्याच्यातलं जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे ते जेव्हा ऑस्मॉटिक प्रेशर एवढं होईल त्यावेळेस लेफ्ट टू राईट सॉल्व्हंट मॉलिक्यूलचा प्रवास थांबेल. मग आता आपण असा विचार करू की प्रवास थांबलाय म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशरमुळे सॉल्व्हंट मॉलिक्यूल फ्रेश वॉटर टू सॉल्ट वॉटर जायचे थांबलेत. आणि जर का आपण
ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षा जास्त प्रेशर अप्लाय केलं तर हा प्रश्न पडतो की सर मग कुठल्या बाजूला ते प्रेशर अप्लाय करायचं ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षा जास्त. म्हणून मी आता तुम्हाला हे सांगत होतो की ऑस्मॉटिक प्रेशर जे तयार होणार आहे ते हायपोटोनिक सोल्युशनच्या बाजूला तयार होणार आहे का हायपरटोनिकच्या, तर त्याचं उत्तर आहे हायपरटोनिक सोल्युशनच्या बाजूला ऑस्मॉटिक प्रेशर जनरेट होणार. त्यावेळेस जर आपण पिस्टनचा वापर करून हायपरटोनिक सोल्युशनवरचं प्रेशर हे त्यावेळेच्या ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षा वाढवलं तर आता रिव्हर्स जर्नी स्टार्ट होणार आहे. आणि आता आपल्याला आतापर्यंत जे लेफ्ट टू राईट मुवमेंट दिसत होती सॉल्व्हंट मॉलिक्यूलची ती आता राईट टू लेफ्ट म्हणजे सॉल्ट वॉटर टू फ्रेश वॉटर दिसणार आहे. म्हणजे आता ऑस्मॉसिस रिव्हर्स झालंय, ऑस्मॉसिसची डायरेक्शन रिव्हर्स झाली आहे. पण कशामुळे? ती स्पॉन्टेनियसली झाली आहे का? तर नाही. ती स्वतःहून झाली आहे का? नाही. तर त्यासाठी आपल्याला ऑस्मॉसिसच्या केसमध्ये ज्या कंपार्टमेंटमध्ये सॉल्व्हंट मॉलिक्यूल मूव्ह होताना दिसत होते त्या कंपार्टमेंटमध्ये आपल्याला ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर एक्झर्ट करावं लागेल आणि मग आपल्याला सॉल्व्हंट मॉलिक्यूलचा फ्लो हा ऑस्मॉसिसच्या डायरेक्शनच्या फ्लोच्या डायरेक्शनच्या एक्झॅक्टली ऑपोजिट दिसेल. म्हणजे आता आपण या प्रोसेसला ऑस्मॉसिस न म्हणता आपण त्याला रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणणार आहोत. पण रिव्हर्स ऑस्मॉसिस होण्यासाठी एक महत्वाची कंडिशन आहे की आपल्याला हायपरटोनिक सोल्युशनच्या साईडला त्या सोल्युशनच्या ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर पिस्टनचा वापर करून एक्झर्ट करावं लागेल आणि तरच सॉल्व्हंटच्या मॉलिक्यूलची फ्लोची जी डायरेक्शन आहे ती चेंज होईल. माझ्या मते सगळ्यांना कळलं असेल व्हॉट इज रिव्हर्स ऑस्मॉसिस. पुढचा आर्टिकल बघूया. तत्पूर्वी डायग्राम एकदा ऑब्झर्व करा, त्याचबरोबर एक्सप्लेनेशन सुद्धा ऑब्झर्व करा. आपण असं लिहू शकतो इकडे की रिव्हर्स ऑस्मॉसिस झालेले. पण रिव्हर्स ऑस्मॉसिस कधी झाले हे कृपा करून विसरू नका. जेव्हा त्या सोल्युशनसाठी जे ऑस्मॉटिक प्रेशर आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर अप्लाय करावं लागेल. कुठल्या सोल्युशनच्या साईडला? तर मी सांगितलं हायपोटोनिक तर हायपोटोनिक सोल्युशनच्या. आणि आता आपल्याला फ्लो उलटा जाताना दिसेल. सॉल्व्हंट मॉलिक्यूल दे विल फ्लो फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ pressure greater than osmotic pressure, that is reverse osmosis. आता बघूया कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. एक लक्षात घ्या, आत्तापर्यंत जेवढ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मी शिकवल्या त्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज शिकवायच्या आधी मी कंडिशन सांगितल्या होत्या की कुठल्या कंडिशन्सच्या अंडर आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा अभ्यास करणार आहे. त्यातली पहिली कंडिशन होती की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मी सोल्यूटसाठी बघणार आहे. हे तर कन्फर्म होतं की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या डेफिनेशनमध्ये सांगितलं होतं की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर द प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन विच आर डिपेंडंट ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. नंतर आपण बोललो होतो की ह्याच्या सगळ्या ज्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपल्याला शिकायच्या आहेत त्या सगळ्या डायल्यूट सोल्युशनसाठी शिकायच्या आहेत. कॉन्सन्ट्रेशन शुड बी लेस दॅन 0.2 मोलार और 0.2 मोलार. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगत होतो मी की आपले सोल्युशन आहेत ना ते नॉन इलेक्ट्रोलाइट पाहिजेत. आणि सोल्युशन नॉन इलेक्ट्रोलाइट असण्यासाठी म्हणून मी अजून एक गोष्ट सांगितली होती की आपण जो सोल्यूट ॲड करणार आहे तो काय पाहिजे, आयनिक का नॉन आयनिक? नॉन आयनिक पाहिजे. फॅन्टॅस्टिक.
म्हणजे आपण या गोष्टीचा विचार करत होतो की आपलं सोल्युशन हे नॉन इलेक्ट्रोलाइट पाहिजे आणि नॉन इलेक्ट्रोलाइट पाहिजे म्हणजे आपला सोल्यूट हा नॉन आयनिक पाहिजे असं आपण बोलत होतो. हा एक पहिला भाग होता. आता दुसरा भाग. त्यावेळेस मी अनेक वेळा मी सांगत होतो की मी आत्ता नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन पाहिजे असं सांगतोय कारण आपल्याला काहीतरी एक्सेप्शनल बघायचं आहे या धड्याच्या शेवटी आणि आता ती वेळ आली आहे की ते एक्सेप्शनल आपण बघणार आहोत. आणि तेच हे आर्टिकल आहे ज्याचं नाव आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट शिकण्यासाठी मी समोर लिहिलेल्या 3 मुद्द्यांचा नीट विचार करायला पाहिजे. त्यातला पहिला मुद्दा आहे, मी पहिले जे 3 स्टेटमेंट आहेत जे आपल्या पुस्तकात दिलेत ते मी सांगणार आहे आणि नंतर त्याच्या आधारे मी आपणा सर्वांना एक 2-3 उदाहरणं घेऊन हे समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे की ह्या 3 स्टेटमेंटचा ॲक्च्युअल अर्थ काय. पहिलं स्टेटमेंट आहे द solutions of electrolytes also exhibit colligative properties which do not obey the relations of non-electrolyte. म्हणजे आपण 4 colligative property बघितल्या. lowering of vapor pressure, elevation in boiling point, depression in freezing point, osmotic pressure. त्यातील जे रिलेशन आपण डेव्हलप केले त्या सगळ्या colligative propertiesच्या केसमध्ये ते सगळे नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी केले. आणि आता मी तुम्हाला पहिला मुद्दा सांगतोय की द सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स ऑल्सो एक्झिबिट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. म्हणजे इलेक्ट्रोलाइट सुद्धा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज दाखवतात बट दे डू नॉट ओबे द रिलेशन्स ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे ते नॉन इलेक्ट्रोलाइटचे रिलेशन ओबे करत नाहीत. परत एकदा ऐका. द सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स ऑल्सो एक्झिबिट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज विच डू नॉट ओबे द रिलेशन्स ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे तिथे मी जे रिलेशन डेव्हलप केलेत ते रिलेशन नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी केलेत ते इलेक्ट्रोलाइटला लागू पडणार नाहीत. ओके. म्हणजे तिथं जे फॉर्म्युले आपण तयार केलेत त्या फॉर्म्युलेतने जे रिझल्ट मिळणार आहेत फॉर एक्झाम्पल मोलर माससारखे ते मोलर मासचे जे रिझल्ट आहेत ते आपण फॉर्म्युल्यावरनं काढलेले आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू फॉर्म्युला एक्सपेरिमेंटल या दोन्ही व्हॅल्यू मॅच होतील. कोणाच्या केसमध्ये? नॉन इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये. पण इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये फॉर्म्युल्यावरनं काढलेले मोलर मासचे आन्सर्स आणि प्रॅक्टिकली काढलेले मोलर मासचे आन्सर्स मॅच होणार नाहीत. म्हणून हे वाक्य दिले की द सोल्युशन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स ऑल्सो एक्झिबिट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज विच डू नॉट ओबे द रिलेशन्स ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. सेकंड स्टेटमेंट द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स आर ग्रेटर दॅन दोज to be expected for solutions of non-electrolytes of the same concentration. म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचे जे आपण आन्सर काढलेत कोणाच्या केसमध्ये? नॉन इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये त्याच्यापेक्षा इलेक्ट्रोलाइट जर का आपण इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन घेतलं आणि त्याच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज काढायच्या म्हटल्या तर त्यांचे आन्सर जास्त येतील प्रोव्हायडेड त्या नॉन इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोलाइट दोन्ही सोल्युशनचे कॉन्सन्ट्रेशन सेम असले पाहिजेत. परत एकदा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स आर ग्रेटर. म्हणजे काय? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज सोल्युशनच्या कुठल्या सोल्युशनच्या? इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचे आन्सर्स काय आहेत? ग्रेटर आहेत. कुणापेक्षा? दोज टू बी एक्सपेक्टेड फॉर सोल्युशन्स ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन जर का घेतलं आणि इलेक्ट्रोलाइट सोल्युशन घेतलं पण काय ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन एकाच कॉन्सन्ट्रेशनचं घेतलं तर आता एकाच कॉन्सन्ट्रेशनचं घेतल्यानंतर नंबर ऑफ मोल्स जर का सेम असतील सोल्युशनमध्ये इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचे तर आपल्याला एक्सपेक्टेड आहे नंबर ऑफ मोल्स सेम आहे म्हटल्यानंतर इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट दोन्ही सोल्युशनसाठी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचे जे आन्सर्स आहेत ते सेम यायला पाहिजेत पण तसं होत नाही आहे. तर इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचे आन्सर्स जास्त येतात हे कुणापेक्षा? नॉन इलेक्ट्रोलाइटपेक्षा. हे सगळे रिझल्ट आहेत. मी एक्सप्लेन करणार आहे, मी एक्झाम्पल घेणार आहे, मी हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा मांडणार आहे.
त्यामुळे त्याची चिंता करू नका. फक्त आत्ता पहिले हे स्टेटमेंट समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे जो ॲक्च्युली पहिला मुद्दा समजून सांगत असतानाच मी मांडला आहे. द मोलर मासेस ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. पहिला मुद्दा सांगत असतानाच मी सांगितलं की जे मी नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी जे रिलेशन्स जनरेट केले होते आणि त्या सगळ्या रिलेशन्समध्ये मोलर मास फाउंड आउट करायचो सोल्यूटचं, तर ते जे मोलर मास फाइंड आउट करायला जे मी नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी जे फॉर्म्युले जनरेट केले होते ते जर का फॉर्म्युले मी इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनसाठी वापरलं किंवा इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमधल्या सोल्यूटचं मोलर मास काढण्यासाठी जर का वापरलं, तर मी सांगितलं की प्रॅक्टिकल आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू मॅच होत नाहीत. फॉर्म्युल्यावरनं काढलेलं मोलर मासचा आन्सर आणि एक्सपेरिमेंटर काढलेलं मोलर मासचा आन्सर मॅच होणार नाही आहे. तर ते मी तिसऱ्या पॉईंटमध्ये बोलतो आहे. मी फक्त तिथं तेवढंच सांगितलं की मोलर मासचे एक्सपेरिमेंटल आणि थेरॉटिकल दोन आन्सर्स मॅच होणार नाही आहेत. आता इथं जरा अजून त्याच्यावरती मोलर मास या विषयावरती जरा जास्त प्रकाश टाकला. द मोलर मासेस ऑफ इलेक्ट्रोलाइट्स इन ॲक्वियस सोल्युशन determined by colligative properties are found to be considerably lower than formula masses. म्हणजे काय, जे मोलर मासेस आहेत कुणाचे, इलेक्ट्रोलाइटचे, कशामध्ये, ॲक्वियस सोल्युशनचे, डिटरमाइन केलेत काय करून, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजवरनं. म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजवरनं आपण मोलर मास काढतो कोणाचं, सोल्यूटचं. आता सोल्यूट कोणी आयनिक आहे का नॉन आयनिक आहे, तर ऑब्व्हियसली आयनिक आहे म्हणून तर ते सोल्युशन काय इलेक्ट्रोलाइट आहे. त्यामुळे मोलर मासेस जर का आपण काढायचा प्रयत्न केला इलेक्ट्रोलाइटचे, म्हणजे त्यातल्या आयनिक सोल्यूटचे मोलर मासेस काढायचा जर का प्रयत्न केला, कशावरनं, तर त्यांच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजवरनं, तर आपल्याला असं दिसून येतं की फॉर्म्युला मासेस म्हणजे थेरॉटिकल मासेस जे आहेत त्या थेरॉटिकल मासेसपेक्षा जे आपण फॉर्म्युलावरनं काढणार आहोत, कुठल्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या फॉर्म्युलावरनं आपण मोलर मासेस काढणार आहोत, त्यांच्या व्हॅल्यूज जे थेरॉटिकल आपण काढणार आहे त्याच्यापेक्षा व्हॅल्यूज कमी आहेत. काय आहेत, कमी आहेत. कुणाच्या, मोलर मासच्या व्हॅल्यू कमी आहेत. म्हणजे थोडक्यात काय, मी जे आपल्याकडे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजवरनं मी मोलर मास काढतो, त्या मोलर मासच्या व्हॅल्यूज ह्या कमी आहेत. कुणापेक्षा, फॉर्म्युला मासपेक्षा. म्हणजे आपण फॉर्म्युलावरनं जे मोलर मास काढतो त्या फॉर्म्युला मासमधनं जे आपल्याला मोलर मास मिळतं त्याच्यापेक्षा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजच्या साह्याने, कुणाच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, इलेक्ट्रोलाइटच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजच्या साह्याने जे मी मोलर मास काढणार आहे त्यांच्या व्हॅल्यूज कमी आहेत. परत एकदा फॉर्म्युला मास म्हणजे थेरॉटिकल जे मी मोलर मास काढणार आहे त्यांच्या व्हॅल्यूजपेक्षा इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या ज्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज काढणार आहेत, फॉर्म्युला मासेसवरनं मी जे मोलर मास काढणार आहे त्याच्यापेक्षा इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजवरनं मी जे मोलर मास काढणार आहे या व्हॅल्यूज या फॉर्म्युला मासेसवरनं काढलेल्या व्हॅल्यूजपेक्षा कमी आहेत. ओके, परत एकदा 3 स्टेटमेंटवरती आता मी उदाहरण घेऊन बोलणार आहे. पुन्हा एकदा 3 स्टेटमेंटवरती नीट अभ्यास करा. प्लीज गो थ्रू दिस 3 स्टेटमेंट्स. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्सचे जे स्टेटमेंट लिहिले त्या स्टेटमेंटवरती चर्चा करूया, ते समजून सांगायचा प्रयत्न करतो आहे. पहिला पॉईंट होता, द सोल्युशन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स ऑल्सो एक्झिबिट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज विच डू नॉट ओबे द रिलेशन्स ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनवरनं जे आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज साठी जे रिलेशन डेव्हलप केले, जे नॉन इलेक्ट्रोलाइटसाठीचे रिलेशन आहेत कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचे, ते इलेक्ट्रोलाइटसाठी आपल्याला ओबे केलेले दिसणार नाही आहेत. दुसरा पॉईंट समजून सांगतोय, द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स आर ग्रेटर दॅन दोज टू बी एक्सपेक्टेड फॉर सोल्युशन्स ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे काय ते बघा. म्हणजे याचा अर्थ असा होतो, द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स आर ग्रेटर दॅन दोज टू बी एक्सपेक्टेड फॉर सोल्युशन्स ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट्स ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जर का उद्या आपण 0.1 मोलार सुक्रोज घेतली आणि 0.1 मोलार आपण NaCl घेतलं, तर
सगळ्यांना माहिती आहे NaCl हा काय नॉन आयनिक आहे का आयनिक आहे, आयनिक आहे. त्यामुळं NaClचं जे सोल्युशन असणार आहे ते नॉन इलेक्ट्रोलाइट आहे का इलेक्ट्रोलाइट आहे, ते इलेक्ट्रोलिटिक आहे. कारण NaCl जो आहे तो कोणी इलेक्ट्रोलाइट आहे. NaClचं सोल्युशन इलेक्ट्रोलाइट आहे कारण NaCl आयनिक आहे. पण सगळ्यांना माहिती आहे सुक्रोज हे नॉन आयनिक असल्यामुळे सुक्रोज पासनं जे सोल्युशन तयार होणार आहे ते नॉन इलेक्ट्रोलाइट असणार आहे कारण सुक्रोज हा नॉन आयनिक आहे. त्यामुळं आपल्याकडे आता एक माणूस घेतलाय जो इलेक्ट्रोलाइटला रिप्रेझेंट करतोय आणि दुसरा जो माणूस घेतलाय तो नॉन इलेक्ट्रोलाइटला रिप्रेझेंट करतोय. आता या वाक्याचा अर्थ असा होतो की सुक्रोजचं आणि NaClचं मी कॉन्सन्ट्रेशन सेम घेतलंय. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजची डेफिनेशन ही आहे की इट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ पार्टिकल अँड नंबर ऑफ पार्टिकल ऑफ सोल्यूट अँड नॉट ऑन देअर नेचर. मग इथे सुक्रोजचं आणि NaClचे नंबर ऑफ मोल सेम आहे 0.1 0.1. पण सुक्रोजचं आणि NaClचे मोल सेम असल्यामुळे आपल्याला वाटतंय की जे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे जे आन्सर आहेत म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, त्याचबरोबर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, त्याच्याचबरोबर ऑस्मॉटिक प्रेशर, या चारही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे जे आन्सर नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी येतील तेच आन्सर NaClसाठी येतील. का? कारण दोघांचे नंबर ऑफ पार्टिकल सेम आहेत. ओके. आता कारण ते कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ पार्टिकल सेम असेल तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी सेम असायला पाहिजेत. जरी 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 काय त्यांचे नेचर वेगळे असले तरी, कारण सुक्रोजचं नेचर वेगळं आणि NaClचं नेचर वेगळं असं एक्सपेक्टेड होतं. पण आता आपल्याला असं दिसून येतं की सुक्रोज आणि NaClच्या जर का आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज चेक केल्या तर आपल्याला असं दिसून येतं की सुक्रोजचा जर का एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट डेल्टा TB आला आणि NaClचा जर का डेल्टा T'(B) आला तर आपल्याला असं दिसून येतं द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट आर ग्रेटर. म्हणजे इलेक्ट्रोलाइटच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचे आन्सर्स हे नॉन इलेक्ट्रोलाइटच्या आन्सर्सपेक्षा जास्त आहेत. कधी? जरी मी दोन्ही लोकांचं कॉन्सन्ट्रेशन सेम घेतलं तरी. नीट बघा, ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. का ते नंतर बघू. आत्ता वाक्याचा अर्थ कळला का मला सांगा फक्त. परत एकदा मी एक्सप्लेन करतोय. मी सुक्रोज आणि NaCl त्यातला एक इलेक्ट्रोलाइट आहे, दुसरा नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, हे मी अगोदरच नमूद करतोय. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम घेतले म्हणजे दोघांचे नंबर ऑफ मोल सेम आहेत आणि दोघांचे नंबर ऑफ मोल सेम आहेत म्हटल्यानंतर नंबर ऑफ पार्टिकल सेम आहेत आणि नंबर ऑफ पार्टिकल सेम आहेत म्हटल्यानंतर एक्सपेक्टेड होतं की दोघांच्याही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे आन्सर सेम यायला पाहिजेत. पण आपल्याला असं दिसून येतं की NaClच्या केसमध्ये जो एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट मिळाला आहे त्याची व्हॅल्यू ही सुक्रोजच्या केसमध्ये जो बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट मिळाला त्याच्यापेक्षा जास्त आहे. नाव द क्वेश्चन अरायझेस वाय. ते पण सांगतो असं का घडलं. असं घडण्यामागे कारण आहे. ते कारण समजून घेण्यासाठी आता एक एक्झाम्पल कन्सिडर करतो मी. मी जर का तुम्हाला सांगितलं AB हे माझ्याकडे कंपाऊंड आहे आणि AB हे आयनिक कंपाऊंड आहे आणि जर का आपण कन्सिडर केलं की चला AB मिळून एक मॉलिक्यूल तयार होतोय त्या कंपाऊंडचा. एक परत नीट आहे का, AB असं मी कंपाऊंड कन्सिडर केलं आहे आणि ते आयनिक आहे. पण A आणि B हे दोन लोक कन्सिडर करून मी एक मॉलिक्यूल कन्सिडर करतोय त्या AB कंपाऊंडचा. पण त्या AB कंपाऊंडला आता सोल्यूट आहे. ऑब्विसली मी कोणाचा मॉलिक्यूल आहे सांगतोय, ऑब्विसली तो सोल्यूटचा मॉलिक्यूल आहे. बरं तो मी नॉन आयनिक आहे का सांगतोय, आयनिक आहे सांगतोय. आणि तो असा आयनिक सोल्यूट AB त्याला मी सॉल्व्हंटमध्ये टाकला. सॉल्व्हंटमध्ये टाकल्यानंतर आता हा पोलर आहे म्हटल्यानंतर सॉल्व्हंट आहे, मी पोलर घेणार आहे कारण लाईक डिझॉल्व्स इन लाईक. म्हणून मग मी या सोल्यूटला, आयनिक सोल्यूटला म्हणजे पोलर सोल्यूट आहे याच्या, तर मी याला पोलर सॉल्व्हंटमध्ये टाकला.
पोलर सॉल्व्हंटमध्ये टाकल्यावर मात्र याचं डिसोसिएशन झालं आणि मला A प्लस ॲक्वियस पाण्यामध्ये टाकला असं मी अज्युम केलं आणि B मायनस ॲक्वियस. आता गंमत काय झाली बघा, मी कन्सिडर करत होतो, मी एक पार्टिकल टाकलाय कारण मी AB हा एक मॉलिक्यूल कन्सिडर करून एकच पार्टिकल कन्सिडर करत होतो. पण जेव्हा मी त्याला सॉल्व्हंटमध्ये टाकला आणि डिसोसिएशन झालं त्यावेळेस आता मला 2 पार्टिकल मिळाले, एकाचे 2, एकाचे 2, एकाचे 2, एकाचे 2. पण जेव्हा मी फॉर्म्युलाच्या साह्याने, जेव्हा माझ्याकडे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटचा फॉर्म्युला असेल, कुठंतरी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचा फॉर्म्युला असेल, ऑस्मॉटिक प्रेशरचा असेल, त्यावेळेस कन्सिडर करताना मी आता एक मॉलिक्यूलच्या ऐवजी जरा मी वरती जातो आणि मी म्हणतो तर 1 मोल, म्हणजे मी 1 मोल टाकला असं कन्सिडर करत होतो. पण तो 1 मोल जेव्हा सॉल्व्हंटमध्ये गेला आणि डिसोसिएट झाला त्यावेळेस त्या एकाचे 2 मोल झालेत. आता म्हणजे मी जे कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर करत होतो त्या कॉन्सन्ट्रेशनच्या आता ह्या व्हॅल्यू डबल झाली आहे. एक लक्षात घ्या, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय सांगते, ते डिसोसिएट होतं का नाही हो त्याशी मला देणे घेणं नाही. मला देणे घेणं काय, मला 2 जर का पार्टिकल वेगळे मिळाले तर मी 2 वेगळ्या पार्टिकलला त्यांचं वेगळं वेगळं अस्तित्व कन्सिडर करणार. कारण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर डिपेंडंट ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. मग ते अनडिसोसिएट राहिले तर तो म्हणेल एकच पार्टिकल आहे, जर का अनडिसोसिएट असेल तर एकच पार्टिकल आहे म्हणेल. पण डिसोसिएट झाले तर तो म्हणेल आता या दोघांना वेगळं वेगळं अस्तित्व आहे. मी म्हणणार हे 2 वेगळे वेगळे लोक आहेत, म्हणजे मी एकाच्या ऐवजी 2 पार्टिकल कन्सिडर करणार. म्हणजे जर का तुम्ही 1 मोल सोल्यूट कन्सिडर केला तर आतमध्ये सॉल्व्हंटमध्ये गेल्यावर तो 2 मोल होतोय. त्यामुळं आपण जे आन्सर्स काढतो ते 1 मोलसाठी काढले, पण आले आन्सर 2 मोलसाठी. म्हणजे आपण जो जर का याचा मी आता 0.1 मोलार कन्सिडर करतोय मी सुक्रोज काय डिसोसिएट होणार नाही आहे. सुक्रोज डिसोसिएट होणार नाही म्हटल्यानंतर माझ्याकडे 0.1 मोलच आहे. पण NaCl डिसोसिएट होणार आहे म्हणजे Na प्लसचे 0.1 मोल आणि Cl मायनसचे 0.1 मोल म्हणजे 0.2 मोल झाले. म्हणजे आहे त्या कॉन्सन्ट्रेशनच्या मी डबल कन्सिडर करतोय. म्हणजे त्या डेल्टा T' ची व्हॅल्यू कदाचित याच्या एक्झॅक्टली किंवा अप्रॉक्सिमेटली डबल असेल. पण असं का झालं, कारण आपण जो कन्सिडर केलेला सोल्यूट होता तो सॉल्व्हंटमध्ये गेल्यावर डिसोसिएट झाला आणि नंबर ऑफ पार्टिकलची संख्या वाढली. नंबर ऑफ पार्टिकलची संख्या वाढल्यामुळे आपण जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी एक्सपेक्ट करत होतो ती नॉन इलेक्ट्रोलाइटला कन्सिडर करून करत होतो, कारण नॉन इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होत नाहीत आणि इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट झाल्यामुळे नंबर ऑफ पार्टिकलची संख्या वाढली. त्यामुळं एक MCQ आहे, त्या MCQ मध्ये आपण एकदा चर्चा करूच नक्की. जर समजा मी उद्या कॅल्शियम क्लोराईड घेतलं तर माझ्याकडे आता कॅल्शियम क्लोराईड म्हणून एखादा म्हणेल हा तू कॅल्शियम क्लोराईडचा 1 मोल घेतला असं कन्सिडर केलं तर मी 1 मोल नाही, ॲक्च्युली Ca2+ आणि 2Cl- म्हणजे मी 3 मोल कन्सिडर करतो. याचा 1 आणि याचे 2, 3 मोल झाल्यात. म्हणजे मी 1 पार्टिकल कन्सिडर करून आन्सर्स काढत होतो. आता एकाचे 3 झालेत म्हटल्यानंतर जे डेल्टा TB नॉन इलेक्ट्रोलाइट कन्सिडर केला असेल तर मी त्याला अख्खा कॅल्शियम क्लोराईड मानणार. त्यावेळेस माझं उत्तर डेल्टा TB, पण माझं ॲक्च्युअल उत्तर डेल्टा T' येणार आहे. ते उत्तर येणार आहे ते कसं काय येणार आहे, तर मी एकाच्या ऐवजी 3 पार्टिकल कन्सिडर करून उत्तर काढावं लागेल मला. कारण आता एकाचे 3 पार्टिकल मिळालेत मला, 1 Ca2+ आणि 2 Cl-. म्हणजे आहे त्याच्या आन्सर ट्रिपल आहे. लक्षात येते का, म्हणजे मला काय म्हणायचं कळतंय का. हे उत्तर कोणाची आहेत, ही इलेक्ट्रोलाइटची आहेत. इलेक्ट्रोलाइटची उत्तरं काय आहेत, कारण इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होते त्याच्यामुळे नंबर ऑफ पार्टिकलची संख्या वाढते. नंबर ऑफ पार्टिकलची संख्या वाढल्यामुळे जे एक्सपेक्टेड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत त्या मी नॉन इलेक्ट्रोलाइटनी कन्सिडर केल्यात, त्यासाठी मी डिसोसिएशन कन्सिडर केलेलं नाही आहे. त्यामुळे एक्सपेक्टेडपेक्षा मी जे एक्सपेक्टेड नंबर ऑफ पार्टिकल कन्सिडर करतोय त्याच्यापेक्षा जास्त नंबर ऑफ पार्टिकल तयार होतात जेव्हा मी सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करणार आहे तेव्हा. त्यामुळे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ज्या एक्सपेक्टेड आहेत त्याच्यापेक्षा इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे आणि डिसोसिएशन होत असल्यामुळे आणि नंबर ऑफ पार्टिकलची संख्या वाढत असल्यामुळे जे ऑब्झर्वड, आता एक नवीन शब्द आणला मी, ऑब्झर्वड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत त्याचे आन्सर्स हे जास्त आहेत. अनडिसोसिएटेड म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट, म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट कन्सिडर करून, परत एकदा ऐका, नॉन इलेक्ट्रोलाइट जेव्हा मी कन्सिडर करतो त्यावेळेस मी डिसोसिएशन कन्सिडर करत नाही.
जेव्हा मी इलेक्ट्रोलाइट कन्सिडर करणार आहे तेव्हा डिसोसिएशन कन्सिडर करणार आहे, पण डिसोसिएशन कन्सिडर झाल्यामुळे नंबर ऑफ पार्टिकलची संख्या वाढणार आहे. त्यामुळे जे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचे आन्सर्स मी जे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण बघितल्यात नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी त्यांच्या जर का हिशोबाने जर ते रिलेशन जर का मी इलेक्ट्रोलाइटसाठी लावायला लागलो आणि मी ॲझ्युम करायला लागलो की NaCl मिळून एकच पार्टिकल आहे, तर मला डेल्टा TB एवढा आन्सर मिळेल, जे कदाचित सुक्रोजच्या डेल्टा TB एवढा असेल सुद्धा ॲप्रॉक्सिमेटली. पण जेव्हा मी डिसोसिएशन कन्सिडर करेल, इलेक्ट्रोलाइट कन्सिडर करेल, त्यावेळेस कन्सिडर करेल म्हणजे ऑब्झर्व करेल. हे मी कसं आहे माहिती आहे का, एक लक्षात घ्या, मी फक्त फॉर्म्युल्याने आन्सर काढतो आणि नंतर प्रयोगाने आन्सर काढतो. मी फॉर्म्युला ते टाकू शकतो. उद्या जर का मला एखादा म्हटला रे डेल्टा टीबीचा फॉर्म्युला काय, तर मी म्हणेल डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू मोलॅलिटी. मग मी प्रयोग केलाच नाही. मला कळलं मी काहीतरी 1 मोलल 2 मोलल काहीतरी सोल्युशन घेतले, ते मी इथं टाकलं आणि त्याच्यावरनं मला डेल्टा TB मिळाला. मी प्रयोग केला का? नाही. मग प्रयोग न करता मी जी व्हॅल्यू काढतो ना, त्याला मी म्हणणार थिअरॉटिकल व्हॅल्यू. काढणार त्याला मी थिअरॉटिकल व्हॅल्यू. ती थिअरॉटिकल व्हॅल्यू झाली, कारण मी प्रयोगच केलेला नाही आहे, फक्त फॉर्म्युल्यातनं मोलॅलिटी घेतली, सॉल्व्हंटचा इबिलिस्कोपिक कॉन्स्टंट घेतला आणि डेल्टा TB काढला आणि मग मी ॲक्च्युली प्रयोग केला. आणि मग प्रयोग केल्यानंतर मला अजून एक डेल्टा TBची व्हॅल्यू मिळाली ना, त्याला मी म्हणणार एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. काय म्हणणार मी त्याला? एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. काय म्हणणार मी त्याला? एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. ओके. आता जर का मी नॉन इलेक्ट्रोलाइटचा विचार केला तर माझी मोलॅलिटी ॲक्च्युअल जी आहे त्याच्यावरनं मी आन्सर फाइंड आउट केले. किंवा आता जर का मला डेल्टा TB कन्सिडर करायचं असेल तर मला मोलॅरिटी घेऊन नाही चालणार, मोलॅलिटी घ्यावी लागेल. त्या केसमध्ये मी मोलॅलिटी टाकेल इथे. आणि मग जर का मी उद्या सांगितलं की ठीक आहे 0.1 मोलल आणि याचं पण 0.1 मोलल असं सोल्युशन घेतलं, चला, तर तुम्ही सुक्रोजची मोलॅलिटी टाकली तर तुम्हाला डेल्टा TB मिळेल. प्रयोग केला का? नाही. ओके. थिअरॉटिकल व्हॅल्यू मिळाली. मग NaClचे 0.1 मोलल इथं टाकले, डेल्टा TB मिळाला. ती म्हटलं अरे अच्छा, डेल्टा TB तर दोघांसाठी सेम आला, कारण दोघांचे नंबर ऑफ पार्टिकल सेम होते. जरी नेचर वेगळं असलं तरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठं नेचरवर डिपेंड आहेत, त्याचा नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवर डिपेंड आहेत आणि नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवरती डिपेंड आहेत म्हटल्यानंतर दोघांचा डेल्टा TBचा आन्सर सेमच यायला पाहिजे. पण जेव्हा आपण प्रयोग केला म्हणजे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू काढल्या, त्यावेळेस लक्षात आलं सुक्रोजची फॉर्म्युलावरनं काढलेली म्हणजे थिअरॉटिकल व्हॅल्यू, आणि प्रयोग केल्यानंतर एक्सपेरिमेंट ॲक्च्युअल प्रयोग करून बघितला तर त्यावेळेचा डेल्टा TB सेम आला. पण जेव्हा मी NaCl 0.1 मोलल घेऊन जेव्हा मी हे सगळं व्हॅल्यू फाइंड आउट करायचा प्रयत्न केला त्यावेळेस मला उत्तर डेल्टा TBच एक्सपेक्टेड होतं, पण डेल्टा TBच्या ऐवजी डेल्टा T'(B) मिळालं. आणि जे मी काढलं होतं सुक्रोजसाठी त्याच्यापेक्षा NaClचं उत्तर जास्त मिळालं, आणि नुसतं जास्त नाही मिळालं, त्याचं डबल मिळालं. याचा अर्थ जेवढे पार्टिकल NaClचे मी कन्सिडर करत होतो त्याच्यापेक्षा पार्टिकल डबल झालेत. का डबल झालेत? तर आतमध्ये गेल्यावर सॉल्व्हंटमध्ये गेल्यावर NaClचे एकाचे दोन झाले, म्हणून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीसुद्धा ॲप्रॉक्सिमेटली डबल झाली. आय होप सो मी एक स्टेटमेंट सांगण्यासाठी एवढा सगळा खेळ केला आहे. मला तुम्हाला अजून 2 गोष्टी लक्षात आणून द्यायच्यात की मी जे फॉर्म्युलावरनं जे काढतो ते थिअरॉटिकल, ओके, आणि प्रयोग करून जे काढतो ते एक्सपेरिमेंटल. ओके, डन. अजून एक, आता तिसरं वाक्य जे होतं थर्ड जे विचार करण्यासारखी स्टेटमेंट आहेत फार, याच्यावरती फक्त आपल्या पुस्तकात स्टेटमेंट आहेत, एक्सप्लेनेशन्स मी अजून चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. थर्ड स्टेटमेंट आहे मोलर मास संबंधित आहे, म्हणून मी काय केलं, मोलर मासचा फॉर्म्युला लिहितो पहिले. 1000 kFW2 अपॉन डेल्टा TBW1. ओके, आणि मग अजून एक M2 इज इक्वल टू 1000 K, इथं KB करा, KFW2 अपॉन डेल्टा TFW1, किंवा M2 इज इक्वल टू ऑस्मॉटिक प्रेशरचा पण आपण ऑस्मॉटिक प्रेशरला पण आपण कन्सिडर केलेलं आहे, W2RT अपॉन पाय इंटू V.
हे सगळे कोणासाठी काढले बाळांनो? नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी. ओके. आता जर का मी सांगितलं की हेच फॉर्म्युले इलेक्ट्रोलाइटसाठी वापरायचे आहेत तर काय होईल? मी जर का फॉर्म्युल्याच्या साह्य नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी बघा पहिले फॉर्म्युल्याच्या साह्याने मी M2 काढले. आता मी इलेक्ट्रोलाइटसाठी काढायचा प्रयत्न करतोय. पॉईंट नंबर 2 मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला? नॉन इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये जो डेल्टा TB मिळणार आहे, एक लक्षात घ्या, इलेक्ट्रोलाइटसाठी मोलर मासचा फॉर्म्युला मी हाच लिहिला, काही इश्यू नाही. 1000 तोच राहणार आहे, KB तोच राहणार आहे, W2 तोच राहणार आहे, W1 तोच राहणार आहे, बदलणार आहे डेल्टा TB. कारण जो मला डेल्टा TB थेरॉटिकली एक्सपेक्टेड आहे त्याच्यापेक्षा व्हॅल्यूज काय आल्यात? जास्त आल्यात. म्हणजे डेल्टा TBची व्हॅल्यू डेल्टा TB येतच नाही इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये. जी नॉन इलेक्ट्रोलाइटचं समजा आत्ता जसं आपण उदाहरण कन्सिडर केलं की नॉन इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोलाइट दोघांचे कॉन्सन्ट्रेशन सेम घेतलेत आपण, तर आपल्याला एक्सपेक्टेड आहे की दोघांचे कॉन्सन्ट्रेशन सेम असल्यामुळे दोघांच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजसुद्धा सेम हव्यात. पण पॉईंट नंबर 2 मध्ये सांगितले मी की तशाच त्या सेम येत नाहीत. म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइटच्या आणि इलेक्ट्रोलाइटच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचे आन्सर्स वेगळे येतात आणि आन्सर्स वेगळे आल्यानंतर त्याच्यामध्ये कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं आन्सर्स जास्त कोणाचं येतं? तर इलेक्ट्रोलाइटसाठी येतं. काय येतं? तर इलेक्ट्रोलाइट जेव्हा सॉल्व्हेंटमध्ये जातात तेव्हा ते डिसोसिएट होतात आणि त्यामुळे नंबर ऑफ पार्टिकल्स वाढतात, त्याच्यामुळे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं आन्सर पण वाढतं. म्हणजे मी इकडून इकडं जाताना काय होणार आहे? डेल्टा TB उत्तर मला त्याच कॉन्सन्ट्रेशनसाठी डेल्टा TBचं उत्तर मला डेल्टा TB पाहिजे होतं. नॉन इलेक्ट्रोलाइटचं आणि इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन मी सेम घेतलं. मला इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये सुद्धा डेल्टा TBच पाहिजे होता, पण उत्तर डेल्टा TB आलं नाही, तर डेल्टा TB पेक्षा जास्त आलं. कारण इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट झाला. इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट झाला म्हटल्यानंतर नंबर ऑफ पार्टिकल वाढले म्हटल्यानंतर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा जो नंबर आला आहे, मॅग्निट्यूड आला आहे, त्याचं पण ती मॅग्निट्यूडसुद्धा वाढली. त्यामुळे इथं जे डेल्टा TB आले नॉन इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये तेच इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये सेम कॉन्सन्ट्रेशन, दोघांचं सेम कॉन्सन्ट्रेशन असताना डेल्टा TB इकडून इकडं जाताना डेल्टा TBची व्हॅल्यू वाढली आहे. जर का डिनॉमिनेटर वाढला तर आन्सर काय होईल? कमी होईल. आय होप सो तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे ते. आन्सर कमी होईल. म्हणजे जर का मी आहे तसा फॉर्म्युला जर का इलेक्ट्रोलाइटला वापरायचा विचार केला आहे तसा. आणि अजून एक आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोलाइटचं 2 मिनिट कंपॅरिझन करण्यापेक्षा जरा असा पण एक वेगळा विचार करून बघा की NaCl जर का मी घेतला आणि मी विसरलो की तो इलेक्ट्रोलाइट आहे, तो डिसोसिएट होणार नाही आहे, मी असं ॲझ्युम केलं, तर मी इथं जे आन्सर्स काढणार आहे ते सगळे जर का मी 2 मोल घेतले तर 2 मोलसाठी काढणार आहे. पण ॲक्च्युली तिथं आतमध्ये गेल्यावर 4 मोल झाले, 2चे 4 झाले, 2Na+ आणि 2Cl-. त्यामुळे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे आन्सर वाढलेत आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे आन्सर वाढल्यामुळे मोलर मासचा आन्सर मात्र कमी होणार आहे. म्हणजे आता वाक्य वाचा, द मोलर मासेस ऑफ इलेक्ट्रोलाइट्स इन ॲक्वियस सोल्युशन डिटरमाइंड बाय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर found to be considerably lower than formula masses. म्हणजे आपण फॉर्म्युला मासवरनं आता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजच ज्या आपल्याला थेरॉटिकली एक्सपेक्ट होतं त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू मिळाल्या आणि जास्त व्हॅल्यू मिळाल्यामुळे का मिळालं त्याचं कारण कळलं. डिसोसिएशन हा फॅक्टर आहे सगळ्यात मोठा आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा आन्सर वाढल्यामुळे मोलर मासचा आन्सर कमी होणं साहजिक आहे. म्हणजे फॉर्म्युला मासमध्ये त्यांनी फॉर्म्युला दिला CaCl2. आता कॅल्शियम क्लोराईडचे कॅल्शियमचं क्लोरीनचे 2 क्लोरीन, एक क्लोरीन, 1 कॅल्शियम, 2 क्लोरीन, या सगळ्यांचा मास म्हणून मला फॉर्म्युला मास मिळणार आहे. त्या फॉर्म्युला मासपेक्षा आपण जे थ्रू एक्सपेरिमेंट काढणार आहोत इलेक्ट्रोलाइटचं मोलर मास ते ऑब्वियसली काय असणार आहे? लहान असणार आहे. त्याचं कारण मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे. धन्यवाद. पुढचं आर्टिकल बघूया काय ते. तत्पूर्वी एकदा ऑब्झर्व करा प्लीज.